नका करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादानु कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला पहिलाच अभंग देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी। सेवेला सुरुवात विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार। आज सासवड या ठिकाणी मला सेवा करण्याची प्रथमच सेवा भेटली। आज दिल्लीचे मालक आमचे विभीषण महाराज, दुसरे मालक चालक धनुभाऊचं काय सांगावं आता। धनुभाऊचं तर सांगता येत नाही, कारण की ते सगळे नारळासारखे सगळे कडक आणि थोडं तर एकदम नरम, पण त्यांना बघितलं ना तर ते डाळी नसतं, डाळी असं भरलेलं तसं ध्यान येतं मला। एकदम भारी माणूस। आणि आज इथं गायनाचार्य माझे भाऊसाहेब महाराज गायनाचार्य, सर्व नवनाथ दादा, मृदंगाचार्य गणेश भाऊ, मृदंगाचार्य सुशील महाराज, सुशील गुरुजी माझ्या संघ आलेले, परशुराम महाराज विखे यांना तर काय सर्व दिंडी ओळखते बाबा, यांचं तर काही विशेष नाही। पुढच्या वर्षी मला बी ओळखते माझे संघ आलेले। तसं हे घर आहे, हे देह आहे, या देहाच्या दरुजामध्ये, या देहामध्ये फार भक्ती आहे आणि भक्तीचा देहाचा दरुजा, जो देहाचा जो दरुजा आहे त्या दरुजामध्ये आपण आलेलो आहोत। आणि या दरुजात भक्ती कुलूप लागलेली आहे, पण ही चावी पांडुरंगाकडे आहे। आता आपल्याला ती, कारण त्याच्यात जी भक्ती थांबलेली आपल्याकडे, ही चावी कोणाकडे? पांडुरंगाकडे। आता आपल्याला भक्ती पाहिजे त्याच्यातली काढायची देहाच्या दरुजा, तर देहाची ती तिजोरी होते, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा। देवाने आपला दर्जा उघडलेला आहे, भक्तीचा साठा भरपूर आपल्या जो आहे। पण आता देवाने दर्जा उघडल्यानंतर देवाला आपल्या देहामध्ये, या देहामध्ये एक क्षणभर उभं राहायचं। क्षणभर समजा घडीभर समजा आपण हॉटेलमध्ये गेलो महाराज आणि त्या खुर्ची जर घाण असली तर आपण काय म्हणतो, हॉटेलवाल्याला पुस मार बसायचं। तसं देवालाही आपल्या दर्जात बसायचं आहे, म्हणून दर्जा कसा पाहिजे महाराज? स्वच्छ पाहिजे। मग ज्या टायमाला देव आपल्या देहाच्या दर्जामध्ये उभा राहील तर पुण्याची गणना करू शकणार नाही महाराज। म्हणून म्हणतात देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधलेला। कोणी साधलेला मुक्तीचारी? आपण साधवलेला। जसं मी कुठपर्यंत काम करा महाराज, जोपर्यंत माझा 60 वर्ष झाले, माझा मुलगा करता झाला, मुलाचं लग्न झालं, मुलाचं लग्न झाल्यानंतर मुलाचंही मुला काम करायला लागलं तर मी थोडं थांबायला पाहिजे मी मला। कधी मुला करता बी मी का मुला नातवंडा करता नाही, म्हणून आपण निवृत्त व्हा। जसे आपेगावचे आमचे विठ्ठल महाराज, त्यांचे 4 मुलं होते, विठ्ठलपंत आपेगावकर, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपाना आणि मुक्ता। 60 वर्षाचं झाल्यानंतर माणसाने जसं सरकारच्या जिथं ते आपण काम करतो तिथं आपल्याला निवृत्त झाल्यानंतर आपल्याला रिटायरमेंट होते महाराज। पण आपण रिटायरमेंट झाल्यानंतर आपण दिंडीला निघायला पाहिजे, मुलाच्या हातात देऊन टाकायला पाहिजे सर्व, आणि आपण आता दिंडीला निघायला पाहिजे। आता दिंडीला निघताना टायमाला निवृत्त व्हायला पाहिजे, तिथं आपल्याला काय आलं? निवृत्ती आला। ज्या टायमाला निवृत्त झाल्यानंतर आपण समजा पैठणून म्हणा, तिथून आपण चाललो पंढरपुराकडे, तर आपल्याला आपण भजन करतो, कीर्तन करतो,
आपल्याला ज्ञान येतो. तिथं काय आलं, ज्ञानेश्वर महाराज. आज आपण सातवणला आलो. आज जर एवढं ज्ञान आल्यानंतर, पूर्ण ज्ञान आलं आणि ज्ञान आल्यानंतर आपण आधी झालं सोपान महाराजकडे. आज आपला मार्ग कसा झालेला आहे महाराज, सोपा. आणि जेव्हा आपला मार्ग ज्ञान आला, आपला मार्ग सोपा झाला, तर आपल्याला मुक्ती मिळाला. शरणाने विठ्ठल विठ्ठल. एक 80 वर्षाचा म्हातारा होता ना, एक 80 वर्षाचा म्हातारा होता आणि त्याला दिंडीत यायचं होतं. प्रत्येक वेळेस 25 वर्षापासून ते म्हणे महाराजाच्या दिंडीत जातो म्हणे, यावर्षी माझं काही येणं होणार नाही म्हणे. म्हणजे का, त्याचे 3 मित्र होते. त्याला 3 मित्र आले म्हणजे माझं फार दुखतं म्हणे महाराज, मला आता दिंडीत येणं होणार नाही, मला उठून होत नाही. 3 मित्र आले. पहिले मित्र रडायला लागला म्हणे, रडू नको म्हणे. का रडतो म्हणजे, एवढं दुःख राहिलं, आता 25 वर्ष तू आमच्या संघ दिंडीत होता, आता तू येणार नाही म्हणल्यावर आम्ही तिघच कसं काय करायचं. मग ते दुसरा म्हणायला लागला, नाही नाही सगळे. आणि ते करत असताना ज्याचं दुखत होतं ते 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 म्हणत होतं, महाराज माझं ते येणं होणार नाही, पण मी मारणार आहे. माझ्या संघ कोण कोण येणार आहे बघ, सांगा बरोबर, मी मारणार. पहिला मित्र म्हणला, माझं येऊ शकणार नाही, तू जिवंत आहे तोपर्यंत तू संघ आहे. दुसरा मित्र म्हणला, मी तुझ्याजवळ लईत लईत 13 दिवस राहू शकतो, मी याच्यावर राहू शकत नाही. तिसरा मित्र म्हणला, हे दोघं येत नाही ना भाऊ, मी तुझ्यापर्यंत येतो, मी तुझ्यापर्यंत येतो. तिचे 3 मित्र कोण होते महाराज माहिती का, धन, कुटुंब आणि कर्म. धन कुठपर्यंत आलं महाराज आपल्या संघ, मेल्यानंतर धन राहिलं नाही जागेवर. ज्या टायमाला आपण मेलो त्या टायमाला आपलं कुटुंब किती दिवस होतं साहेब आपल्या संघ, 13 दिवस. 13 दिवस कुटुंब आणि कर्म संघ आला. कर्म का संघ आला, का जे कर्म केलं ते संघ आला महाराज. सांगायचं तात्पर्य असं आहे का, माणसाच्या जीवनामध्ये 2 वेळेस यम येत असतात. 2 वेळेस यम येतात, ते तुम्हाला सांगतो महाराज. 2 वेळेस यम कसे येत असतात बघा. त्या टायमाला माणूस मरतो त्या टायमाला 2 यम येऊन उभा राहतात. त्याचा जीव काढतात आणि बाजूला ठेवतात. म्हणजे तू यांच्याकरता जे केलं, आयुष्यभर तू यांच्याकरता केलं, हे तू 13 दिवस यांची गंमत बघ. मग तो आईकडे जातो, रडतो, सगळे रडतात, पण तो त्यांच्या डोळ्याचे आसू पडतो, मी मेलो नाही, मी मेलो नाही. पण ते मेलेला त्याचं जाऊन आलं तो, पण त्याला नंतर 13 दिवसानंतर महाराज पुन्हा यम येतात. यम आल्यानंतर त्याला पुन्हा उचलतात, पिंडदान म्हणतात मग 13 दिवस यम उचलतात. कर्म संघ असतो, त्याला उचलून डायरेक्ट स्वर्गाच्या वाटेला जातात अंधाऱ्यामध्ये. आता डायरेक्ट स्वर्गात तर नेणार नाही ना त्याला. मग तिथं काय करतात, तिथं स्वर्गामध्ये एक नदी महाराज, तिचं नाव वैतरणी. जसे आपल्याकडे आज आपण आंघोळ केली सकाळी, सगळेजण आंघोळ केली तिथं सकाळी. नदीमध्ये काय होतं, बाजूला पडलेलं कपडे लत्ते बारदाणे चपला तुटलेल्या, हे सगळं सगळं, पण तरी पाणी निर्मळ होतं म्हणून आंघोळ केली. पण ती वैतरणी नदी, स्वर्गामधली वैतरणी नदी, त्या वैतरणी नदीत मल मूत्र हाडकं एकदम रक्ताने भरलेली नदी, जीव आणि आपला सूक्ष्म आत्मा यमराज तिथे नेऊन ठेवतात आपल्या आत्म्याला. म्हणजे इथून तू जाणे आणि तुझं अन्नदान केलं, पण अन्नदानापेक्षा श्रेष्ठ ज्यांनी बनवून खाऊ घातलं अशा आचारीचं पण तुम्ही थोडस गुणगान करा तर काय वाटतं. कारण की तो रात्रंदिवस आपल्या सेवेमध्ये तो. मग त्याने सांगितलं, मावले हसायला लागला मला, म्हणलं असा काही होत नाही म्हणलं. तसं ती गाय आली आणि त्या गायीच्या तिथून आता सोर्स निघलं पाण्याचं, आणि ते गाई म्हणाले तर हे सूक्ष्म आत्मा तिथं पळत गेला महाराज आणि म्हणायला लागला, माते मला एवढी वैतर नदी पार करायची. ती म्हणजे माझा प्रश्नाचा लास्ट प्रश्न, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणे. म्हणजे काय उत्तर द्यायचं, पहिल्या चरणामध्ये विठ्ठला
तेव्हा ती गाय त्याला विचारते, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी तुला या वैतरणी नदी पार करू शकते म्हणे. म्हणजे विचारा माऊली. त्यांनी सांगितलं, तू कधी जिंदगीमध्ये 70-80 वर्ष जमिनीवर जगला, तू कधी ब्राह्मणाला गाय दान केली का? कधी बहिणीला दान केली का? कधी गुरु बहिणीला दान केली का? तो म्हणजे गाय दान नाही केली महाराज, गाय दान नाही केली. म्हणून ती म्हणे, तू जर गाय दान नाही केली तर तू माझ्या संग येऊ शकत नाही. त्यावेळेस त्या नदीतून जेव्हा ज्या टायमाला मोठा सर्प येतो आणि त्या जीवास्म घेऊन ते नदीत त्या वैतरणी नदीमध्ये घेऊन बुडतो महाराज. त्याला एवढे आता असं वाटतं काय 1000 विंचू आपल्याला चालू होत्या. कारण की पुण्य करणाराला आणि पाप करणारा त्याच्यात एक पुण्यवंत त्या नम्राला असतो महाराज. त्यांनी देवळं बांधलेलं असतं, बालब्रह्मचारी असतो, त्यांनी देवळं बांधलेलं असतं, त्यांनी पंक्ती दिलेल्या असतात, त्यांनी झाडं लावले असते, त्यांनी गाय दान केलेले असतात. त्याला न्यायला स्वर्गाची गाय नाही, त्याला विमान येतं त्या नदीतून विमान. पण विमानाने नेलं आणि त्याला स्वर्गाच्या दरुजात ओढून ठेवलं. तो जेव्हा पळायचा, तो पवित्र आत्मा जेव्हा पळायचा स्वर्गाच्या दरुजी लागायची, पळायचा स्वर्गाच्या दरुजी लागायचा. हे काय चक्कर, एवढं काही करून मला जर एवढं दान धर्म करून जर मला स्वर्गाची वाटच दिसत नाही, मी काय केलं. तेव्हा एक नदीमध्ये एक कुंभार गाढव 4-5 गाढव नदीतून माती नेत होते. तिथं मसनवाटा होता आणि त्या गाढवाला एक टवकी पायाखाली, टवकी माणसाची, ती टवकी ते गाढव ठोकरीत होते. तेव्हा नारदाने बघितलं, महाराज ही टवकी कसली, मानवाची टवकी. आणि त्यांनी मग खाली बघितलं, त्यांनी बघितलं टवकी लिहिलेले, अभी भी कुछ होने वाला है. अरे मेलं गेलं, राख रांगोळी झाली याची, अभी भी कुछ होने वाला है. ही देवाची गलती आहे. खाली लिहिलं ब्रह्मदेव. नारद बोलले, हे वाटलं ब्रह्मदेव बाबा आणि ही देवाची चुकी. त्यांनी टवकी घेतली, महाराज गेले. पुन्हा ब्रह्मदेवाकडे म्हणजे, देवा याच राख रांगोळी झाली, याला गाढव ठोकर मारित होते म्हणे, आणि याला याच्यावर तुमचं नाव आहे तर अभी भी कुछ होने वाला आहे, आता काय व्हायचं राहिलं म्हणे. मग ब्रह्मदेवाने म्हणले, अरे बाबा या जीवनामध्ये, या मृत्यू लोकामध्ये, या मृत्यूच्या लोकामध्ये याला खरोखर मी त्याला भेटणार होतो, पण याचं काही पाप आडवं आलं आणि तू माझ्यापर्यंत ही टवकी आणून दिली, याचं पाप संपलं. आणि आता याला आता मोक्षाचा दर्जा म्हणजे तो आत्मा ज्याला म्हणत होता, ह्यो आत्मा त्याला आता तिथं हे करणार आहे. विठ्ठल आता त्याला म्हणजे विठ्ठल जीवनात आल्यावर दान धर्म विचार करून करायचं. आपण गाय दान नाही, जरा काय केलं, गाय दान करायची, धर्म करायचं, दान करायचं. पुढं आपल्याकडून होत असलं, प्यासे को पाणी पिलाव, तुम्हाला होता तुमच्याकडून करा महाराज. अहो बँकेत जर आपण 5 लाख रुपये टाकले, त्यांनी जरा व्याज नाही दिलं तर आपण पैसे काढतो पण महाराज. बँकेत जर व्याज नाही, मग एवढा परमात्माने 80 वर्षाचं तुम्हाला वय दिलं आणि तुम्ही त्याला जरा तुम्ही काहीच भगवंताचं नाम घेत नाही. अहो तो एक दिवस जोडीने चालले नवरा बायको, म्हैस आडी व्याली पडे. आणि ते म्हणलं, ते दवाखान्यात मित्र भेटायला गेले, ते म्हणे, अरे पांडा तू, पांडुरंग म्हणे मी त्याला पाठवलं म्हणे, पहिले इंटिमेशन दिलं, तू दान धर्म कर नाही तर तुला घेऊन जाईल. त्याच्यानंतर कुत्र आडवा आलं, पडला, मेला. पाहिल्यानंतर मेल्यानंतर लोक म्हणे, बाई 30 वर्षाचं मेलं, आताच लग्न झालं. अरे बाबा, ज्या टायमाला तू दान धर्म करतो जगून काय फायदा आहे. म्हणून तुला वर उचलावं लागलं, तुझी जागा दुसऱ्याला द्यावं लागली. विठाला विठाला
आहे मुलगा आहे तो मुलगी मला माहित नाही. आताची स्त्री असती तर काय केलं असतं महाराज, काय केलं असतं.